पैसे दिसता का? त्यापुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं, मी शांत राहिलो, काही केलं नसताना मला शिव्या खाल्ल्या, मला टार्गेट केलं काही लोकांनी. तू माया नादी लागू नको, आणि त्याचा प्रश्न मला विचारू बी नका. तुम्हाला खरं सांगतो, त्याला एकदा सांगतो माया नादी लागू नको, आणखीन तो आले देवावर होईल. मग तुला मी क्लिअरच सांगतो, शहाणपणा करायचा नाही. तू तुपलं नीट राहायचं. तू दादा फादान मी असले मोजीत नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही. तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा. परत परत क्लिअर सांगतो. तसलं ते ताकाला जाय आणि ते गाडगेला किंवा तसले धंदे नसतात मायापाशी. शक्य म्हणजे माझ्यासंग खेळू नको. तू चांगल्या नेत्या संग घे. आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी जर तरायला लागलो ना, मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत. मग ऐकून घेतोय, शहाणपणा करायचा नाही उगत. आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे. करा मोठं, पळा ना मराठ्या, हो पळा त्याच्या मागं. आता कोण तिकडून उभा राहत आहे ना, बघतोच ना आम्ही बी. आता जो ज्याच्या प्रचाराला येईन ना ते शिटच पाडित होता आता आम्ही. मग मराठ्याचं जरी असलं तरी पळा त्याच्या मागं पळा. अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येईन, लाज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला. त्यांच्याकडून काम करता. धनंजय पंकजा मुंडेचं वाक्य आहे, आमच्या ताटातलं घेऊ नका. चांगले तिकडे त्यांना नाही मोजी. तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून, आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की ज्ञान. स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत. तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव, वाटोळ करून टाकलं. स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं वाटोळ केलं. तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला? लक्ष्मण हाकेंचा एक प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस, एससी, आणि आता ओबीसी एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार, तरी हा उठाव होत नाही. कोणाचे हे प्रश्न